माननीय सदस्य श्री भास्कर भगेले जी। अध्यक्ष महोदय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी अर्थसंकल्प 2026-27वर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे। संसदेच्या या सर्वोच्च सभागृहात बजेटवर चर्चा ही केवळ औपचारिकता नाही, तर या देशातील 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतीक असतं। परंतु जेव्हा मी या अर्थसंकल्पाकडे पाहतो त्यावेळेस विकासाची दृष्टी कमी आणि आकड्यांचा भुलभुलैया जास्त दिसतो। एखादं प्रॉडक्ट विकण्यासाठी ज्या पद्धतीने आकर्षक पॅकेजिंग हा महत्त्वाचा मुद्दा असतो, त्या पद्धतीने हे बजेट केवळ आकर्षक, गुळमुळीत, अव्यवहार्य, अनावश्यक घोषणांच्या पाकिटातून गुंडाळून जनतेच्या हाती देण्यात आलेलं आहे। प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेसाठी ते रिकाम्या बंद पाकिटाप्रमाणे आहे। अध्यक्ष महोदय, माझा महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे, कारण देशाच्या एकूण प्रत्यक्ष करामध्ये 35% जास्त वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्राच्या पदरामध्ये या बजेटने काय टाकलं हा खरा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील निवडणुकांना अजून वेळ आहे, परंतु आज आपल्या विचाराचंच सरकार निवडून दिलं आहे। किमान त्या जनतेचा तरी आदर अर्थमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे होता। जरी हे सरकार सबका साथ म्हणत असले तरी महाराष्ट्राचा विकास या बजेटच्या माध्यमातून दिसत नाही। अध्यक्ष महोदय, मागील काळामध्ये आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी या देशाच्या कृषी खात्याची जबाबदारी सांभाळत असताना खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये संशोधनाला प्राधान्य दिलं, संशोधन केलं, नवा विचार, नवा दृष्टिकोन दिला आणि त्यामुळे देशामध्ये देशांतर्गत कृषी उत्पन्न वाढलं। परंतु या बजेटमध्ये शेती क्षेत्रासाठी 1.30 लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात कृषी संशोधन आणि शिक्षणाच्या तरतुदीमध्ये मोठी कपात केली। निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षामध्ये शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे। माझ्या महाराष्ट्रामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मागील वर्षी मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत सातत्याने पाऊस झाला, ओला दुष्काळ पडला। द्राक्ष, कांदे, भात शेती असेल, टोमॅटो असेल, सोयाबीन असेल, ही सर्व पिकं नष्ट झाली। शेतकरी कर्जबाजारी झाला। आज कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव नाही, 800 ते 1000 रुपयांनी कांदा विकला जातोय आणि उत्पादन खर्च देखील शेतकऱ्याचा निघला जात नाही। द्राक्ष शेती प्रचंड धोक्यात आली आहे। म्हणून हवामान बदलाच्या संकटापुढे निभावून जर न्यायचं असेल तर संशोधनाला प्राधान्य द्यायला हवे, पण हवामान बदलाच्या संकटात नवीन वाण विकसित करण्यासाठी जर संशोधनाला जर पैसे नसतील तर शेतकरी कसा टिकणार? शेती क्षेत्राला नवी दृष्टी कशी मिळणार? शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी किमान आधारभूत किमतीला कायदेशीर संरक्षण आणि कर्जमाफी करावी। याबाबत सरकारने काय केलं याचं उत्तर बजेटमध्ये दिसत नाही। अध्यक्ष महोदय, या बजेटमध्ये महिलांसाठी 3 लाख कोटीच्या योजना जाहीर केल्या, पण वास्तव काय आहे? ग्रामीण भागातील आरोग्याचा कणा असलेल्या अंगणवाडी सेविकेच्या मानधनामध्ये वाढ करण्यासाठी हे सरकार टाळाटाळ करत आहे। त्यांच्या मानधनासाठी विशेष तरतूद कुठे आहे? माझ्या महाराष्ट्रातील मेळघाट, नंदुरबार किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी या मतदारसंघामध्ये आजही बालकुपोषण ही मोठी समस्या आहे। शिक्षण मंत्री महोदयांनी मागच्या काळामध्ये सभागृहामध्ये सांगताना सांगितलं की 10 वर्षामध्ये जवळजवळ 93,000 शाळा बंद पडल्या। महोदय, मी स्वतः एक शिक्षक आहे, त्यामुळे या माहितीतील गांभीर्य मी जाणतो। एक काळ या देशामध्ये असा होता की दुर्गम भागात 1-2 मुलांसाठी शाळा असली तरी शाळा चालवण्यासाठी विचार करणारी लोक होती। आज नफ्या तोट्याचं गणित मांडलं जातंय आणि म्हणून माझी विनंती आहे की शाळा ग्रामीण भागामध्ये, विशेषतः आदिवासी भागामध्ये चालवल्या पाहिजे। शिक्षणामध्ये 6% जो वाटा आहे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या बजेटमध्ये, तो शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे। त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये रेल्वेचा विषय फार गंभीर आहे की कोरोनाच्या काळामध्ये अनेक रेल्वे स्टेशनवरती ज्या गाड्या थांबत होत्या त्या गाड्या थांबत नाही, त्या गाड्या थांबण्याच्या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद।